पंढरपूर पासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर कोर्टी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये शांत व निसर्गरम्य वातावरण, संपूर्ण प्रकल्पाभोवती तारेचे कंपाऊंड, अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईटची सोय, गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी, वृद्धांसाठी बाकडे, प्लांटेशन, प्लॉट डिमार्केशन। वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा। संपर्क 8788 1517 39 9923 7913 72। घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। देशात यावर्षी लोकसभा निवडणूक होणार असून त्यासाठी सर्वच राजकीय पक्षाच्या वतीने जोरदार तयारी सुरू आहे। दुसरीकडे आताच झालेल्या मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड निवडणुकीमध्ये भाजपने नवीन चेहरे समोर आणले असल्याच्या कारणाने राज्यातील भाजपच्या बऱ्याच नेत्यांचे धाबे दणाणले आहेत। महाराष्ट्रातही लोकसभेसाठी भाजप अनेक नवीन चेहरे देण्याच्या तयारीत आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्याबद्दल मतदारांमध्ये मोठी नाराजी आहे। अशातच त्यांच्या जात प्रमाणपत्राचा वाद उत्पन्न झाल्याने मागासवर्गीय मतदारांमध्ये एक वेगळा संदेश गेला आहे। त्यामुळेच या मतदारसंघात भाजप नव्या चेहऱ्यास संधी देणार अशी चर्चा सुरू झाली आहे। राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे, माळशिरस मतदारसंघाचे आमदार राम सातपुते यांच्या नावाची चर्चा होत असली तरी गेल्या 40 वर्षापासून भाजपच्या विविध पदांची जबाबदारी पार पाडत आलेले व 1996 आणि 1998 या 2 लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राहिलेले निवृत्त प्राध्यापक डॉक्टर चांगदेव कांबळे यांचं नाव भाजपकडून ऐनवेळी पुढे केलं जाऊ शकतं। चांगदेव कांबळे हे मातंग समाजातील असून RSSचे स्वयंसेवक म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिलेलं आहे, तर भाजपच्या राष्ट्रीय परिषदेचे ते सदस्य राहिलेले आहेत। चांगदेव कांबळे यांनीही नुकतीच स्वेच्छा निवृत्ती घेण्यामागे लोकसभा निवडणूक हेच कारण चर्चेला गेलं आहे। सोलापूर जिल्ह्यात भाजपचे नगण्य प्राबल्य असतानाच्या काळात चांगदेव कांबळे यांनी भाजपसाठी केलेलं काम, 1996 आणि 98 अशा 2 वेळा लढवलेली निवडणूक स्वच्छ प्रतिमा, यामुळे चांगदेव कांबळे यांच्या उमेदवारीसाठी भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात आग्रह असल्याचीही चर्चा होत आहे। सगळे लोक भाजपचा म्हणून माझ्या जवळच येत नव्हतो। माझे मित्र मला कोण, पण काही लोक दर्दी हे म्हणायचे साधी गोष्ट नाही तिकीट मिळवणं सुद्धा। कारण माझे निवडणूक प्रमुख काशीनाथरावची चिठ्ठी या ठिकाणी सभागृहात बसलेले आहेत। त्या काळी मला 2.5 लाख मतं मिळवून देणारा माणूस या ठिकाणी या सभागृहात माझ्या सत्कारासाठी आला। अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यापर्यंत जाण्याचं भाग्य मला लाभलं। पाठ थोपडले एक आमदार नसताना, एक जिल्हा परिषद सदस्य नसताना 2-2.5 लाखाची मतं मिळाली, ही साधी गोष्ट नाही। तो का म्हणे हे रगवायचं, त्याला धाडस लागतं आणि ते धाडस मी केलं। लोकशाही हार जीत कुणाची होते, पराजय जय पराजय होऊ शकतो। त्याच्यामध्ये मला एक माझ्या या राजकीय गुणामुळं 1-2 इन्क्रीमेंट करून मला मुकावं लागलं। मला शिक्षा दिलेली आहे, शिक्षा करतो माझ्या सर्व लोकात नोंद आहे, सगळ्या शाखांना पाठवलं होतं। पण जे केलं ते त्याची जबाबदारी परिणामाची कामानं बाळगता केलं आणि ते भोगलं सुद्धा, फार मोठा वाटा आहे। पण त्याचबरोबर मी ज्या विचारांच्या चौकटीमध्ये आणि वैचारिक मतभेद असू शकतात, जिथं मला जात मानली जात नव्हती, माणूस म्हणून माणुसकीची प्रतिष्ठा जोपासली जात होती, त्या संघ विचाराची सुद्धा मी जोपासना केली। संघामध्ये गेलो, तिथं काम केलं, संघाचा स्वयंसेवक सुद्धा होतो मी, हे सांगायला मला कमीपणा वाटत नाही आणि अजूनही आहे। तिथं माणूसपणाची प्रतिष्ठा मला त्यांनी केली, माझी जात त्यांनी विचारली। कुठल्याही राजकारणाचा अनुभव नसताना, जिल्हा परिषद नाही, पंचायत समिती नाही, सरपंच नाही, काय नाही, आमदारकी नाही, डायरेक्ट लोकसभेचं तिकीट दिलं मला वयाच्या 31व्या वर्षी। भारताच्या लोकसभेच्या इतिहासामध्ये 11वी लोकसभा आणि 12वी लोकसभेच्या इतिहासामध्ये 2 नंबरच्या मतात म्हणून माझं नाव आहे। parliamentary-election.com 11th and 12th इलेक्शन 2 नंबरची मतं मिळाली। हे माझं कर्तव्य लोकसभेचे
निश्चितपणानं काय नाही केलं तरी मला जनतेने खासदार म्हणताय, उद्याच्या भविष्यात मला निश्चितपणानं तुमच्याच मतावर मला खासदार होण्याची संधी मिळाली